शतग्रीव जिंकणार नाही, आम्ही जिंकूच देणार नाही. ज्या वेळेला मी माझ्या डोक्यात गोळी घालून घेईन ना, तेव्हापासून तुझी अधोगती सुरू झालेली असेल. मावशी प्लीज नको ना. हॅपी अॅनिव्हर्सरी मा. बाय. स्माइल. फाल्गुनी, फाल्गुनी उठ. काय झालं? फाल्गुनी अगं उठ ना. फाल्गुनी तरीला हिला काय झालं? फाल्गुनी काय झालं? तेजस काय झालं हिला? मैथिली कुठे आहे? रीमा बोला ना, कुठे आहेत ते? मैथिली मावशींनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि स्वतःला संपवलं. आणि शतग्रीव मैथिली मावशींची बॉडी आणि आपल्या रीमाला घेऊन गेला. नेत्रा, शतग्रीवने मैथिलीताईंना अट घातली होती. तो म्हणाला मी स्वतःला संपवलंय तर मी रीमाला संपवेन. मैथिलीताईने म्हणून स्वतःला गोळी मारून संपवून टाकलं. पण तुमच्याकडे कुंकू होतं ना, त्याचं काय?
कुंकू कुंकू आमच्याकडे नव्हतं, ते मेघनाकडे होतं. मेघनाकडे कसं गेलं, कुठून गेलं, तिने कसं चोरलं काहीच माहिती, पण आमच्याकडे नव्हतं कुंकू. फल्गुनीला काय झालंय पण? मैत्रिणी ताईने गोळी मारून घेतली, तिला सहन नाही झालं. चक्कर आली. हे काय होऊन बसलं सगळं? फल्गुनी, पण तिला लवकर हॉस्पिटलला घेऊन जाऊ. तन्मय, सावकाश. आई रीमा नेत्रा, मैत्रिणी ताईने जाता जाता एक निरोप दिला. त्यांनी त्यांचा मोबाईल बघायला सांगितलं. सोड सोड मला सोड मला सोड सोड म्हणलं ना सोड गप्प बस जरा मला माझ्या आईकडे जायचं सोड मला माझ्या घरी जायचंय सोड सोड मला सोड गप्प. पावर हवे ना तुला, पावर, शक्ती. तुला शक्ती मिळावी म्हणूनच तर हे सगळं चाललंय. कारण तुला शक्ती मिळणं हा तुझा हक्क आहे. तुला पावर मिळावी म्हणून आता मी एक विधी करणार आहे. या शतग्रीवचं रक्त आहेस तू. हा शतग्रीव तुला तर विश्वाचा राजा करणार आहे. शतग्रीव शतग्रीव म्हणजे तिकडे पण तुम्ही काय बोलत होता काय कळतच नव्हतं मला. कळेल, सगळं कळेल. सोडीला सोडा तुम्ही मला वाईट वाटत तुमच्यामुळे माहितीला असं झालंय. एका जागी थांब म्हणून सांगितलं ना, नाहीतर मैथिली आजीसारखं करी ना तुझं. नेत्रा, तू हा व्हिडिओ बघशील तेव्हा मी या जगात नसेल, पण मला बोलायचंय या घरातल्या सगळ्यांची. मी मैथिली सेनगुप्ता, पण मी अगदी आनंदाने सांगू शकते की मी जेवढी सेनगुप्ता आहे तेवढीच मी राजाध्यक्ष सुद्धा आहे. नेत्रा, शतग्रीवनी माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं. पार्थो, ठाकूर मला सोडून गेले. माझी प्रोमिता कुठे मला ठाऊक नाही, पण जेव्हापासून मी तुला भेटले तेव्हा मला जाणवलं की माझी प्रोमिता हीच आहे. एक मुलगी आपल्या आईवर जितकं प्रेम करेल ना तितकं प्रेम केलंस ग तू माझ्यावर. मला आपलंसं करून घेतलंस, मला सांभाळलंस. खूप आशीर्वाद तुला. खरं तर या राजाध्यक्षांनी मला आपलंसं करून घेणं हे खूप कठीण होतं सगळ्यांसाठीच. अगदीच मान्य करते मी, आणि त्यातल्या त्यात शेखरसाठी. त्यांच्यासाठी खरंच खूप कठीण होतं, कारण माझा चेहरा हुबेहूब रुपाली सारखा होता. त्यामुळे मला पाहिल्यावर त्यांना तिची आठवण येणं, मला पाहिल्यावर राग येणं, त्रास होणं अगदीच स्वाभाविक होतं. पण शेखर, एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही मला आपलंसं केलं. कुठलाच राग मनात धरला नाहीत. त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे तुमची. अद्वैत, तू खरंच खूप खूप चांगला नवरा आहेस. सदैव आपल्या बायकोच्या पाठीशी उभा राहतोस. तिच्यावर खूप प्रेम आहे तुझं. असाच सुखाने संसार करा. केतकी,
खूप नशीबवान आहेस ग तू. तुला तुझा केदार परत मिळाला. सगळं विसरून जा आणि मोठ्या मनाने क्षमा कर त्यांना. केदार, तुम्ही पण आता मागचं सगळं विसरून जा. केतकीची काळजी घ्या. तिचं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर. तेजस आणि फाल्गुनी, तुम्ही दोघंही नशीबवान आहात. खूप छान जोडी आहे तुमची, सगळ्यांची लाडकी. एकमेकांबरोबर असेच आनंदाने राहा. आणि एक महत्वाची गोष्ट, कुटुंबात असताना कधी कधी गैरसमज होतात. ते लगेच दूर करून टाकायचे. त्याचा राग नाही ठेवायचा. फाल्गुनी, तुला मुलगा झाला ना तर त्याचं नाव चैतन्य ठेव. तू जशी हसतमुख असतेस ना, ते हसू त्याच्यावर सुद्धा उतरू देत. आणि जर मुलगी झाली तर तिचं नाव ऊर्जा ठेव. तन्मय, खूप गुणी आहेस तू. खूप आशीर्वाद तुला. नेत्रा, तू आतापर्यंत मला आई समजलीस. आईसारखं प्रेम केलंस माझ्यावर. पण जेव्हा शतग्रीव माझ्या शरीराचा ताबा घेईल तेव्हा ना तर मी मावशी असेल ना तर आई असेल. असेल तो फक्त शतग्रीव. त्यामुळे कसलाही विचार न करता या शतग्रीवला संपव. त्याचा सूड घे. चेहरा मैथिलीचा असला तरी तो शतग्रीवच असणार आहे. भावनिक गुंत्यात अडकू नकोस. सूड पूर्ण कर. शतग्रीवला संपव. माझी शपथ आहे तुला. आणि तुम्ही सगळ्यांनी नेत्राला साथ द्या. तिच्या बाजूने उभे राहा सगळे. आता माझी सगळ्यात लाडक्या दोघी जण, ईशा आणि रीमा. मैथिली आजीला विसरायचं नाही हं. मैथिली आजीला मिस करायचं. तिने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. खूप 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 मोठ्या व्हा. माझे खूप आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. नेत्रा, भावनिक गुंतागुंत करूच नकोस. देवी आईने दिलेलं कार्य पूर्ण कर. संपवून टाक या शतग्रीवला. मला माहितीये माझा जीव जाणार आहे हात, पण मागे येऊ नकोस. सगळ्यांना भविष्यासाठी खूप 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 शुभेच्छा. तुम्ही मला तुमची मुलगी मानलं होतं. आता ही मुलगी तिच्या आईला वचन देते. तुमचा त्याग, तुमचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही. आई, मैत्रिणीची किती चांगली होती, पण तिच्यासोबत असं का घडलं? खरंच मैथिलीताई मनाने किती मोठ्या होत्या आणि मी मात्र त्यांच्याशी वाईट वागलो. त्यांना मनापासून स्वीकारायला खूप वेळ गेला. खूप वेळ. आम्ही त्यांच्याशी खूप वाईट वागलो, पण त्या नेहमी प्रत्येक प्रसंगी आपल्यासाठी उभ्या राहिल्या. आणि आता तर त्यांनी आपल्यासाठी खरंच खूप मोठ्या मनाच्या होत्या त्या. भाऊजी, फाल्गुनीताई कशा आहेत? आता ठीक आहे. ती रिकवर व्हायला थोडासा वेळ लागेल. खूप मोठा धक्का बसलाय तिला. तन्मय आहे तिच्यासोबत. थोड्या वेळाने मी पण जाईन पुन्हा. डॉक्टरांनी सांगितलं काही जुने मेडिकल रिपोर्ट्स लागतील, तेच घ्यायला आलो होतो. पण मला एक कळत नाहीये, त्या मेघनाचा शतग्रीवशी काय संबंध आहे? ती शतग्रीवची हस्तक आहे. शतग्रीवचा आणि मेघनाचा काय संबंध आहे ते मी सांगतो. सॉरी. सॉरी? सॉरी काय सॉरी? अजून काय काय करून ठेवलंय त्याचा त्रास होणार आहे आम्हाला.
तू मेघनाला घेऊन आला होतास, मग हे कालच का रे कबूल केलंस? दादा अरे कुठल्या तोंडाने सांगणार होतो? अरे काका तू काय करून ठेवलंयस हे? आता कसं हँडल करायचं हे सगळं? केदार, जे तू शेखर भाऊजींच्या बाबतीत केलंस तेच तू अद्वैतच्या बाबतीत करायला निघालेला. शेखर भाऊजींच्या आयुष्यात जसं रुपाली म्हात्रेला पेरलंस तसं तू मेघनाला अद्वैतच्या आयुष्यात पेरायला निघालास. मला ना लाज वाटते तुझी. माणसाच्या रूपातला हैवान आहेस तू, हैवान. आणखी काय काय करून ठेवलंयस तेही सांग आता. मी जे काही केलं होतं ते सगळं सांगितलं. खरं तर आजच मी मेघनाला स्वतः भेटणार होतो आणि तिला हे सगळं थांबायला सांगणार होतो, पण नेमकं आज हे घडलं. केदार, तुझी पाप या घराला अजून काय काय भोगायला लावणार आहे ना माहित नाही. मला प्लीज तुझं काहीच ऐकायचं नाहीये. केतकी, केतकी, ती मेघना आजारी होती, मी तिच्या घरी गेलो होतो. ते सगळं काय विचारतोय मी? तो हे आमच्याच प्लॅनचा एक भाग होता. तुला कळतंय का तू काय करून ठेवलंस ते? तू स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं रचत केलंस, पण ती मेघना शतकरीला जाऊन सामील झाली. तिच्यामुळे शतकरीवर हिमाला घेऊन गेलाय. अरे काय होणार आहे सॉरीमुळे? काय होणार आहे या सॉरीनी? रीमाला काही झालं तर? बोल ना, काय करायचं? रीमाला काही झालं तर? काही नाही होणार रे मला. आपण तिला काही होऊ द्यायचं नाही. नेत्रा, आपल्या रीमाला वाचवण्यासाठी जे काही करायचं असेल ते करायला मी तयार आहे. आता सगळं देवी आईच्या हातात आहे. आत्या, देवी आईला साकडं घालूया. ती मार्ग दाखवेल. आधी आपण एक काम करूया. सोड मला. हे बघा, तुम्हाला काय करायचंय ते करा तुम्ही. मला माझे पैसे द्या, मला निघू दे. हे प्रेत कशाला आणलं इकडे? हे शरीर खूप मोलाचं आहे. या शरीराकरताच तर एवढा आटापिटा केलाय. ह्या प्रेताचं काय करणार आहात तुम्ही? मला माझे पैसे द्या. तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण झालेलं आहे, मला जाऊ दे. काम पूर्ण नाही झालंय अजून. आता तर आरंभ झालाय. काय करणार आहात तुम्ही? कळेल, कळेल. तू सुद्धा साक्षीदार हो या क्षणाची. गप्प बस ना जरा.
सर 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 उठा सर काय झालं तुम्हाला